या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। पंढरपूर तालुक्यातील काही ठिकाणी बनावट कीटकनाशक वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। याबाबत बनावट औषध विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी यासाठी जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी कृषी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिल्यानंतर पंढरपुरात शेतकरी आक्रमक होऊन बनावट कीटकनाशकांविरोधात आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भात प्रभाकर देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मौजे, काशेगाव व आनोली येथील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या द्राक्षी फवारणीसाठी मौजे आनोली येथील यश किरण ॲग्रो एजन्सीमधून की औषध घेतलं होतं आणि त्या औषध फवारणीनंतर अक्षरशः द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली, जळून खाक झाली, मणी गळून पडलं, पानं पडली आणि त्याच्यानंतर संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने ते पंचनामे केले। पंचनामे करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी ती औषध पाठवलं। प्रयोगशाळेचा रिपोर्ट गेल्या 4 महिन्याखाली आलेला आहे। त्यात औषध फेल आहे। तणनाशक औषध निघाले त्या 2,4-D की औषधामध्ये। त्याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आयुष्यात उठला। 2.5 ते 3 कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला की औषध फेल आहे, बनावट आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी कृषी अधिकाऱ्याकडे, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील साहेबांकडे हेलपाटी घालत होते आणि आमची नुकसान भरपाई त्या कंपनीकडनं, त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा। कृषी रसायन कंपनी दिल्लीची, त्यांचं औषध ही आपल्या आनोलीचे यश किरण एजन्सी औषध घेत होती। ही दोघं बी जबाबदार आहे। परंतु मला दुःख असं वाटलं की कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले, प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला तरी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही। शेतकरी आयुष्यातून उठले, फक्त हे बनाव करतात की तुमचं वाईट झालं, नुकसान झालं, लय वाईट वाटतं आम्हाला, फारसं करतात, शो करतात आणि बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांचं नुकसान या सोलापूर जिल्ह्यात या संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि या बाबतीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी ह्यांना दुसरा रस्ता दाखवला शेतकऱ्यांना की तुम्ही ग्राहक मंचात जावा। अरे मग ग्राहक मंचात जायचं म्हणजे त्यांनाच पंचनामे करू द्या, प्रयोगशाळेचं तपासणीसाठी त्यांनाच पाठवू द्या, तुम्ही कशाला करताय? कृषी अधिकाऱ्यांना तुम्हाला खुर्च्या दिल्या शासनानं आमच्या कामासाठी, तुम्ही टाळाटाळ करून आर्थिक व्यवहार करून मॅनेज होता कंपन्याला आणि शेतकऱ्याची वाट लावता। ह्या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेवट कंटाळून 7 महिन्यानंतर हे शेतकरी माझ्याकडे आले। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी मुंबईला मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पोच घेतल्या आणि पुण्यात 18 तारखेला मंगळवारी कृषी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली। त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय कृषी संचालक विकास पाटलांनी 2 तास माझ्याशी चर्चा करून त्यांना पुरावे दाखवले, प्रयोगशाळेचा रिपोर्ट दाखवला। परंतु हे म्हणजे खाली कृषी अधिकाऱ्यांनी काय केलं नाही का निर्णय, तर अद्याप कुठला गुन्हा दाखल केला नाही। ते दुकान खुल्याम चालू आहे। मग असे जरी तालुका कृषी अधिकारी नांडगे साहेब, उपविभागीय अधिकारी वागत असतील, गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील जर असं भ्रष्ट पद्धतीने वागून जर कर्तव्यात कुचराई करत असतील तर ह्यांच्यावरती पहिल्यांदा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी मागणी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। या बाबतीत प्रयोगशाळेचा रिपोर्ट आम्ही विकास पाटलांना दाखवला। पुन्हा आनोलीच्या त्या यश किरण एजन्सीच्या मालकाने स्वतः लेखी पत्र दिलेलं आमच्याकडे पुरावा की माझं बनावट औषध झालं होतं। खरंच त्यांनी गुन्हा मान्य केलाय। गुन्हा मान्य करून सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करणार चाल तर ती मी पुणे आयुक्त कार्यालयात शेती कृषी अधिकाऱ्यांना वाद केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेऊन जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन लेखी आदेश केलेला आहे की कृषी रसायन कंपनी आणि आनोली येथील यश किरण ॲग्रो एजन्सी कंपनीवरती त्वरित गुन्हा दाखल करा आणि सचिन पाटील याचा डीलर आहे सोलापूरचा कृषी रसायन कंपनीचा, त्या बामट्याने मध्यस्थी करून मॅनेज करून सगळे अधिकारी दाबून टाकले आणि शेतकऱ्याची वाट लावणारा हा भ्रष्ट सचिन पाटील ह्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। त्याप्रमाणे त्यांनी आदेश केलेला आहे। खरोखरच जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आलेलं ही मोठे यश आहे। मला आनंद वाटतो माझ्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय। परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत कंपनी यांचं नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आमचा जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे। यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर कृषी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे त्या कंपनीला कुलूप ठोकणं आणि त्यांच्यावरती त्या औषधावरती बंदी आणणं पूर्ण दुकानातल्या। माझ्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मौजे आनोली येथील यश किरण ॲग्रो एजन्सीमधून काशीगाव आनोलीच्या कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तिथलं द्राक्ष फवारणीसाठी की औषध घेतलं होतं। ते कृषी रसायन कंपनी मार्फत ते दिलेलं आहे त्या दुकानदाराला, परंतु ते औषध अक्षरशः फेल निघालं। त्या फवारणीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे
दाणे गळून पडले, द्राक्षाचे पानं गळून पडली आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची वाट लागून 3 ते 3.5 कोटी रुपये त्या काशेगावच्या आनोलीच्या द्राक्ष उत्पादकाचं नुकसान झालेलं आहे। आणि याबाबत तातडीनं कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले, त्या औषध तपासणीसाठी प्रयोगशाळा पुणे शासकीय कार्यालयात पाठवलं। त्याचा रिपोर्ट फेल आणि खरंच बनावट औषध आहे असं आलेलं असताना या बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांनी पंढरपूर आणि सोलापूरच्या गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून यांना शेतकऱ्यांना सांगितले ही नुकसान भरपाई मागत होते तर तुम्ही ग्राहक मंचात जावा म्हणले। परंतु या बाबतीत चालू असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं शेवट 7 महिने झाले न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही पुणे आयुक्त कार्यालयासमोर कृषी आयुक्त कार्यालयासमोर 18 तारखेला मंगळवारी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी लिखित आदेश केलेले आहेत। त्यांना प्रयोगशाळेचे रिपोर्ट दाखवले, पुन्हा किरण कंपनीनं गुन्हा कबूल केलेला दुकानदारानं ते पत्र दाखवलं। त्यामुळे त्यांनी तातडीनं जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं कृषी सोलापूर जिल्हा अधीक्षकांना आदेश केलेला आहे लिखी की तातडीनं कृषी रसायन कंपनी आणि आनोली येथील किरण ॲग्रो एजन्सीवरती त्वरित फसवणुकीचे गुन्हे दाखल करा आणि सचिन पाटील हा डीलर आहे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। आणि या बाबतीत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत जनहित शेतकरी संघटनेचा लढा चालू आहे। या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी यात तातडीने लक्ष घालून माझ्या कष्टकरी द्राक्ष उत्पादकांना न्याय द्यावा। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।